नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत फ्रेश मटरचे, हिरव्या मटरचे मिनी ढोकळे आणि सोबतच बनवूया कोथिंबीरची छान चटपटीत अशी आंबट चटणी। ही चटणी तुम्ही कुठल्याही स्नॅक्स सोबत, इडली, ढोकळा, समोसा कशाही सोबत खाऊ शकता। ही खूप छान अगदी टेस्टी असते आणि अतिशय झटपट तयार होते। अगदी झटपट तयार होणारे मिनी ढोकळे आपण सुद्धा बनवून बघा। मोठा ढोकळा तर आपण नेहमी बनवतो, पण छोट्या साईजचे मिनी ढोकळे सुद्धा बनवून बघा, मुलांना तर खायला खूप मजा येते। हे ढोकळे छान अगदी स्पंजी जाळीदार बनतात। मी आपल्याला तोडून दाखवते, आतून बघू शकाल आपण किती मस्त याला छान अगदी जाळी आलेली आणि खायला तर अतिशय टेस्टी झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ किंवा इतर मधल्या वेळेला सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता। आपण सुद्धा एकदा तरी हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा, मला खात्री आहे सर्वांना खूप आवडेल, कारण हा खूप टेस्टी बनतो। रेसिपीला सुरुवात करूया। आहे मी 1 कप बारीक रवा, तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सर मध्ये फिरवून घ्या चालेल। हे आहे अर्धा कप दही। दही थोडंसं आंबटच घ्यावं म्हणजे ढोकळा छान आंबट बनतो। आता याला थोडंसं फेटून घ्यायचं। याच्यात आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे। जो कप भरून मी दही घेतलं होतं तेच कप भरून मी पाणी घेते। आता याला आपल्याला झाकून ठेवायचंय। नंतर लागल्यास पुन्हा पाण्याचं प्रमाण आपण थोडं कमी जास्त करू शकतो, कारण रवा किती जुना आहे याच्यावर पाण्याचं प्रमाण असतं अवलंबून। याला आता झाकून आपण थोड्या वेळ एका साईडला ठेवून देऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी घेते हे 1 कप फ्रेश मटर। फ्रेश मटर आहे, सध्या सीझन आहे त्याच्यामुळे फ्रेश मटर चालतील। जेव्हा फ्रेश मटर नसतात तेव्हा तुम्ही फ्रोझन मटर सुद्धा घेऊ शकता। 3 हिरवी मिरची, थोडंसं अद्रक आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी। लसूण 2च घेतलं कारण हा लसूण खूप मोठा आहे त्याच्यामुळे, नाहीतर छोटा असेल तर 3 ते 4 पाकळ्या घ्या। यात टाकूया थोडीशी कोथिंबीर, कारण हिरवा कलर छान येईल। आणि याला आता आपण मिक्सर मधून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची याची। हे मिक्सर मधून अगदी छान बारीक पेस्ट करून घेतली मी याची। आता आपण जो रवा ठेवला होता तो आपण काढूया। त्यातच आपण हे बारीक केलेली पेस्ट टाकूया मटरची। याला आता परत आपण फेटून घ्यायचं, सगळं एकजीव करून घेऊ, छान मिक्स करून घ्यायचं याला। कदाचित मला भांड हे छोटं पडेल बाउल, मी याला नंतर मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेईल। आता याला पुन्हा झाकून आपण थोड्या वेळ एका साईडला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटणी तयार करू। ही घेतली आहे मी कोथिंबीर, थोडी दांड्यांसहित घ्यायची कारण आपल्याला चटणी करायची आहे, दांड्यांची पण याला छान टेस्ट येईल। कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये टाकून घ्यायची। ही आहे थोडीशी पुदिन्याची पानं, ही पण आपण कोथिंबीर मध्ये टाकून घेऊ। 2 हिरव्या मिरच्या, मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी 2 घेतल्या, तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। 1 छोटा अद्रकचा तुकडा आणि 2 लसणच्या पाकळ्या। ही घेतली आहे मी शेव अर्धी वाटी। तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही आपलं साधं ज्या डाळ्या असतात, आपण ज्याला डाळवं म्हणतो, ते सुद्धा घेऊ शकता, ते घ्या, किंवा बुंदी असेल तर बुंदी घ्या, किंवा मग शेव घ्या। याच्यामुळे छान हिरव्या चटणीला टेस्ट पण येते आणि ती खूप दिवस टिकते सुद्धा। हे आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला मिक्सर मधून छान अगदी बारीक थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ। चवीपुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा किंवा मग थोडंसं दही घालायचं, काहीही घातलं तरी चालतं, कारण लिंबूमुळे काय होतं, चटणी काळी पण पडत नाही आणि छान अगदी हिरवीगार राहते। अर्धा टीस्पून जिरे, कारण या चटणीला कसं असतं, याला आपल्याला तडका वगैरे द्यायचा नाहीये, त्याच्यामुळे आपण जिरे आत्ताच घालायचे। आणि यात घालते मी आता थोडंसं पाणी। याला पाणी घालून मिक्सर मधून अगदी बारीक याची पेस्ट करून घ्यायची। तयार झाली आपली हिरवी चटणी। ही चटणी तुम्ही समोसा सोबत, इडली सोबत, ढोकळ्यांसोबत आरामात खाऊ शकता आणि ही फ्रीज मध्ये स्टोर सुद्धा करून ठेवता येते। फ्रीजर मध्ये 2 महिने राहते। फ्रीज मध्ये तुम्ही हिला 15 दिवस ते 20 दिवस
आरामात ठेवू शकता। हे तयार होईपर्यंत हे बॅटर छान फुललं असेल, काही बाउल वगैरे चेंज करायची गरज नाही, याच्यामध्ये होऊन जाईल। चवीनुसार मीठ घाला, 1 टीस्पून तेल, थोडंसं छान तेलामुळे छान जाळी येते, अर्धा टीस्पून खायचा सोडा किंवा मग तुम्ही 1 इनो सॅशे सुद्धा घालू शकता। सोड्यावर थोडंसं पाणी घालायचं। आता याला व्यवस्थित मिक्स करून फेटून घ्यायचं याला। सोडा टाकल्यानंतर आपल्याला बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही, आपण याचे पटकन आता मिनी ढोकळे बनवूया। आणि ह्याचे तुम्ही मोठा ढोकळा सुद्धा तुम्ही याचा बनवू शकता, कुकरच्या भांड्यामध्ये जसा तुम्ही नेहमी घरी बनवता तसा सुद्धा बनवू शकता, किंवा मग इडली स्टँड मध्ये सुद्धा बनवू शकता। आता मी याला मात्र अप्पे पात्रामध्ये बनवते। या अप्पे पात्राला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित। हे बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचं, अशा कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर ठेवा। बघू शकाल आपण असं टाकल्यानंतर असं रिबन सारखं पडलं पाहिजे। आता यात मी हे टाकून घेते, याला खूप जास्त भरत नाही कारण हे फुलून येतील। आता याच्यावर आपण थोड्या वेळ झाकण ठेवायचं। हे आता छान एका बाजूनी होत आले, याच्यावरच आपण आता झाकण काढूया। कलर बघू शकाल आपण किती मस्त आला आणि किती छान अगदी टम्म फुगलेत बिलकुल। याला परत मी आता थोडंसं तेल लावून घेते, तुम्ही असं सुद्धा टाकू शकता ब्रशनी न लावता। नंतर याला आपल्याला परत तडका द्यायचाच आहे। आता हे आपण आपले मिनी ढोकळे उलटे करूया। मस्त झाले, अगदी छान फुगले पण आणि चिपकत सुद्धा नाहीयेत ते। आता याला दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान होऊ द्यायचे, थोडेसे क्रिस्पी, आणि नंतर मग परत मी पुन्हा सगळे ह्याच पद्धतीने बनवून घेते। आता हा बघूया दुसऱ्या बाजूनी झाला का। हा दुसऱ्या बाजूनी सुद्धा खूप छान झाला, जाळी बघा आपण किती मस्त आली, जवळून दाखवते मी। बस याच पद्धतीने मी आता बनवते। तयार झाले आपले मिनी ढोकळे। आता याला तडका द्यायला घ्यायचं। थोडंसं तेल कढईमध्ये, मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, 1 टीस्पून तीळ, थोडासा कढीपत्ता, आता यात टाकूया आपण हे मिनी ढोकळे आपले। याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। बस याला फक्त 2 मिनिट गरम होऊ द्यायचे मस्तपैकी। कलर बघू शकाल आपण किती सुंदर आला। आता यात सर्वात शेवटी घालूया आपण कोथिंबीर। यात तुम्ही फोडणी देताना थोडीशी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, पण आधीच मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी मिरची परत यात घातली नाही, कारण जी मी मिरची टाकली ती अतिशय तिखट आहे। बस आता सर्व करायला तयार। तयार झाले आपले मिनी मटरचे ढोकळे। आपण सुद्धा नक्की बनवून बघा, कारण आता सध्या मटरचा सीझन आहे आणि याला तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा मग आता जी आपण ही हिरवी चटणी बनवली ही तर अतिशय टेस्टी असते, याच्यासोबत सर्व करा।